नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे। मौलाना जर्जिस अन्सारी पुन्हा एकदा बरळलाय। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पढायचे। प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी इस्लामाचा प्रचार केला होता। अन्सारीच्या वक्तव्यावरून आता संतापाची लाट उमटलेली आहे। हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी श्री भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 10वाचा अहवाल सुद्धा दिला होता, ज्याचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धतीने लावला। यावरती संत समाजाने सक्त आक्षेप घेत हे हिंदूंच्या श्रद्धेवरती आणि भावनांवरती थेट आक्रमण असल्याचं म्हटलेलं आहे। अनेक हिंदू संघटना आणि साधूंनी मौलाना यांच्यावरती देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ पाकिस्तानात हद्दपार करण्याची मागणी सुद्धा केली आहे। हमारे भाई अगर बुरा ना माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी उज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो, योगी। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत महंत सुधीरदास आपल्यासोबत आहे। सुधीरदासजी, स्वागत आहे आपलं या जय महाराष्ट्रामध्ये। खरं तर ही सगळी विधानं हास्यास्पद आहे। याच्यावरून नेमकं काय सिद्ध करायचं यांना काही कळत नाहीये। फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात आणि त्यानंतर जे काय व्हायचं ते होऊन जातं। कुठली भगवद्गीता अशी यांनी वाचली की याच्यामध्ये असा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला? आपण कसं पाहता या सगळ्या यांच्या वक्तव्याकडे? नाही, मौलानाने जो विषय बरळलेला आहे, वास्तविक पाहता आता सुप्रीम कोर्टाने परवा ज्या पद्धतीचं एक डायरेक्शन दिलेलं होतं की मथुरेमधील जे कृष्ण जन्मभूमीचा खटला, त्याचप्रमाणे काशीचा जो ज्ञानवापी मशिदीच्या आणि मंदिराच्या संदर्भातला वाद हा एकत्रित बसून सोडवण्यात यावा याकरता ज्या गाईडलाईन्स दिल्या, त्यावरती यांची काही मंडळी एकत्र आलेली होती आणि त्यांनी त्याला निषेध नोंदवला होता। तो निषेध नोंदवणं वेगळं, परंतु अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांना मुस्लिम संबोधणं, ते 5 वेळेला नमाज अदा करत होते, हा तद्दन मूर्खपणा आहे आणि याच्यावरती गुन्हे दाखल झालेत। उत्तर प्रदेश मधल्या आमच्या संबंधित सगळ्या संस्थांनी देखील गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याला ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही योगी आदित्यनाथ यांच्याकडे केलेली आहे। अशा पद्धतीने हिंदू धर्मावरती लांछन लावणारं यांच्या जर अल्लावरती बोललं तर उद्या हे दंगा करायला बाहेर निघतील। मग प्रत्येक वेळेला हिंदूंनी अशा संदर्भात यांचे जे मूर्खपणाचे वक्तव्य आहेत ते आम्ही ऐकून घ्यायचेत का? भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र आमचे आराध्य आहेत आणि अशा पद्धतीने जर कोणी इतर धर्मीय आमच्या आराध्यांच्या बाबत बोलत असेल तर त्याच्यावरती निश्चित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही योगीजींकडे ऑलरेडी केलेली आहे। बर, सुधीरदासजी, आपण बघतोय की आता हे पहिलंच वक्तव्य नाहीये। याच्या आधी सुद्धा अनेक वक्तव्य हिंदू धर्माच्या भावना दुखावण्यासाठी केलेली जात होती। मात्र ही वक्तव्य नेमकी का केली जातात? ह्यांना नेमकं साध्य काय करायचं अशी वक्तव्य करून? आपण जर एकंदरीत सगळं पाहिलं तर हा सगळा जो विषय आहे, आता FCRA चे जे सगळे विषय मोदी साहेब आणि आपले गृहमंत्री आवडतात, यांचे सगळे फायनान्शियल रिसोर्स आणि सोर्सेस बंद होत चालले। त्यामुळे आता ज्या पद्धतीच्या वक्फच्या संघटना असतील किंवा ख्रिश्चन संघटना असतील, यांना अशा पद्धतीने हिंदूंमध्ये रिटायरेशन काहीतरी करून एक मोठा वाद उभा करायचा आहे। मंदिराच्याही बाबत आपण पाहिलं तर राम मंदिराचा विषय करप्शनच्या बाबतचा किती मोठ्या प्रमाणावर चालवला, परंतु 10-10 हजार कोटी रुपयाच्या जमिनी विकल्याचे वक्फचे प्रश्न आहेत, ख्रिश्चन मिशनऱ्यांचे प्रश्न आहेत, परंतु ते प्रश्न साईडला टाकून केवळ राम मंदिराचाच प्रश्न हा कसा जोरात चालेल असं पाहत असताना आता भगवान श्रीकृष्णांना देखील त्यांनी या वादामध्ये ओढून हिंदूंची कशी गळचेपी करता येईल असाच यांचा उद्योग आहे। बर, नक्कीच। धन्यवाद सुधीरदासजी, तुम्ही जय महाराष्ट्राला दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। दरम्यान हा जो मौलाना आहे अन्सारी, याच्यामध्ये नेमका हा काय बरळला होता, हे विधान नेमकं त्याने काय केलं होतं ते आधी आपण ऐकूयात पुन्हा एकदा। हमारे भाई अगर बुरा ना माने
तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6वां अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह। जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो, योगी। दरम्यान अशा प्रकारच्या वल्गना करून नेमकं काय पुढे साध्य करायचं यांना हे माहित नाही, मात्र यांच्यावरती कारवाई होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।